शिंदे साहेब नाही, आणि आता हे आपल्या निवडणूक लढायचे. आम्ही ठरवलं की ही निवडणूक आम्ही जिद्दीने लढायचे. पण प्रश्न असा उपस्थित झाला की जनता दलाला निवडून देऊन उपयोग काय. जनता दलाकडे ना कोणी आमदार आहे ना कोणी मंत्री आहे. ते निधी आणणार कुठून. गडिंग्लज शहराचा विकास करणार कसा. नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, शहराची हद्द वाढलेली आहे. शहरातल्या वाढलेल्या हद्दीतल्या सगळ्या पायाभूत सुविधा आपल्याला पूर्ण करायचे, प्रलंबित असलेले प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे. आणि मग जनता दलाकडे ना मंत्री ना आमदार ना शासनात कुठली सत्ता, हे निधी आणणार कुठून असा प्रश्न जेव्हा आमच्यासमोर उपस्थित झाला. आणि मग माझ्यावर टीका झाली. माझ्या खूप खालच्या पातळीवरच्या टीका या निवडणुकीच्या निमित्तानं झाल्या की किती जणांची उमरे झुजवणार आहे, की कुणाचा नेमका मंगळसूत्र बांधून या निवडणुकीत सामोरी जाणार आहे. एक महिला म्हणून राजकारणात येत असताना आणि वडिलांचा आधार नसताना एका महिलेला टार्गेट करणं खूप सोपं असतं. माझ्यावरही तेवढ्या हलक्या प्रकारची टीका समोरच्यांनी केली. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.